प्रेक्षकांना नमस्कार. खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज AHN न्यूजच्या स्टुडिओमध्ये विशेष करून शहरातील एक असे व्यक्तिमत्व आलेले आहेत की ज्यांचा राज्य घटनात्मक कायदा या विषयामध्ये प्रचंड त्यांचा अभ्यास आहे आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करावं या उदात्त हेतूने अनेक गोष्टींच्या माध्यमातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. होय, आजच्या आपल्या पाहुण्या आहेत खास मुलाखत या कार्यक्रमाच्या ॲडव्होकेट शिल्पा प्रशांत गिरटकर गिरीपुंजे मॅडम इथे आलेल्या आहेत. मॅडम, सर्वप्रथम मी आपलं खास मुलाखतमध्ये खूप खूप स्वागत करतो आहे. थँक्यू. प्रेक्षकांना आपल्या कार्यक्रमाची ही परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचा आपण परिचय देत असतो. तर परिचयाच्या संदर्भात देताना मला एवढंच म्हणावंसं वाटतं की शिल्पा मॅडम, आपण चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील आपण आहात. आपले जे शिक्षण आहे राज्य घटनात्मक कायदा या विषयात आपण LLM सुद्धा केलेले आहात. आतापर्यंत आपण अनेक महिला व पुरुषांकरिता व त्यांच्या जीवन संवर्धनाकरता विशेष काम केलेले आहेत. आपण त्यांच्याकरिता एक प्रेरणादायी मूर्ती आहात. स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या आपण अलौकिक व्यक्तिमत्वाच्या धनी आहात. आपण शून्यातून विश्व निर्माण केलेले आहात. लेक्चरर होण्यापेक्षा आपण विधितज्ञ होणे जास्त पसंत केलेले आहेत. एक वकील म्हणून आपण समाजातील तळागाळातील लोकांची निरंतरपणे मागील गेल्या 25 वर्षांपासून निरंतर आपण सेवा देत आहात. तर प्रेक्षकांनो, हा होता या मॅडमचा परिचय. आता आपण ॲडव्होकेट मॅडमकडे वळूया, शिल्पाजी यांच्याकडे, आणि आपल्या मनातील काही प्रश्न ते विचारूया. मॅडम, तुम्हाला सांगायचंच राहिलं की आपण आमच्या स्टुडिओला येणार ही बातमी जेव्हा आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली तर काही प्रेक्षकांनी आम्हाला फोन करून त्यांच्या मनातले प्रश्न दिलेले आहे. मी एक एक त्यांचे प्रश्न आपल्याला विचारणार आहे. बिलकुल. तर सर्वप्रथम आमच्या नागपूरच्या ज्या प्रेक्षक आहेत, रुपाली क्षीरसागर, रुपाली ताईचं हे म्हणणं होतं की विदर्भातील वेगवेगळ्या दुर्गम भागातील गावांमध्ये जाऊन आपण कितीतरी कार्यशाळा ज्या असतात त्याला भेटी दिलेल्या आहात. महिलांना कायदेविषयक स्त्रियांचे हक्क, मानवी अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबत आपण काय सांगाल? ह्याबाबत मला असं म्हणायचं आहे की मी जेव्हा शिक्षण घेत होती तेव्हाच मला खूप आवड होती की जे आपण कायद्याचे शिक्षण घेत आहे, मी कायद्याची पदवी तर घेत आहे, पण जे सामान्य जनता आहे, सामान्य मुलं आहे, मुली आहे, पुरुष आहे, स्त्री वर्ग आहे, यांना सुद्धा त्यांच्या हक्काची जाणीव झाली पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा माझं लग्न होऊन मी चंद्रपूरला गेली आणि मुलं झाली, मग त्यांना सांभाळता मी माझं पुढचं शिक्षण जेव्हा कंप्लीट केलं त्यानंतर असे काही चान्सेस आले की माझी ती इच्छा जी मनातील ती पूर्ण व्हायला लागली की मला जिल्हा परिषद जे वर्षातून एकदा किशोरवयीन मुलींकरिता जे कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करतात खेडे विभागामध्ये, तर तिथे जाण्याचा चान्स आला. मी ब्रह्मपुरी तालुक्यात, मला आठवते की 2007-08 मध्ये आम्ही एप्रिलच्या महिन्यामध्ये जो खूप उन्हाळा असतो तर तेव्हा 2 दिवसात मी 8 ठिकाणी जाऊन कॅम्प घेतली होती आणि तिथे किशोरवयीन मुलींना आम्ही मार्गदर्शन केलं होतं. हे कॅम्प अगदी खूप म्हणजे गरजेचे आहेत. मला वाटते ती असे कॅम्प जे आहेत ते अगदी प्रायव्हेट स्कूल्सनी सुद्धा कंडक्ट करावे, कारण की हे जे मुलींचं वय असते 16 वर्ष वगैरे, तर ते कुठेतरी ते म्हणजे पाय घसरला जातो त्यांचा, किंवा त्यांना निर्णय क्षमता नसते. आणि तसंच मानवी अधिकार जे असते, मूलभूत अधिकार जे आपल्याला राज्यघटनेने दिलेले आहेत, त्या अधिकारांची प्रत्येक मानवाला जाणीव होणे खूप महत्त्वाचे असते. जसं आता आपण बघतो की आपल्या राज्यघटनेमध्ये काही अमेंडमेंट्स करून स्त्रियांना राजकारणामध्ये म्हणा किंवा कुठल्या संस्थांमध्ये म्हणा, जेव्हा इलेक्शन्स होतात तेव्हा त्यांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे. तर त्या 33% आरक्षण जेव्हा त्यांना मिळालं आहे त्याच्यानुसार आपण म्हणू की जिच्या हाती पाळण्याची दोरी होती तिच्या हातात आज झेंड्याची दोरी आलेली आहे. जी स्त्री घरचा कारभार सांभाळत होती ती आता गावचा कारभार सांभाळणार. त्यामुळे असं वाटतं की म्हणजे तिला पूर्ण तिच्या अधिकाराची माहिती, जाणीव असायला पाहिजे. त्याच्यामुळे असे कॅम्प व्हायला पाहिजे आणि असे कॅम्प जे घेतात आहे सरकारकडून होतात आहे, मी तर ते स्वागत करते आणि ह्याबद्दल सुद्धा म्हणजे त्यांनी अजून वाढवले पाहिजेत असं मला वाटतं. बिलकुल, खूप छान माहिती या ठिकाणी दिलेली आहे की कार्यशाळा ज्या दुर्गम भागामध्ये ज्या होत असतात आणि त्याची जेव्हा माहिती मिळतात तेव्हा ॲडव्होकेट शिल्पा मॅडम हे आवर्जून तिथे जातात आणि प्रचंड अभ्यास असल्यामुळे महिलांना शिक्षित कसं करायचं, विशेषतः ज्या 16 वर्ष कमी किंवा जास्त ज्या मुली असतात त्यांच्यामध्ये अवेअरनेस कसा आणायचा आणि कार्यशाळेच्या माध्यमातून अनेक चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या, कायद्याचं ज्ञान असणं त्यांना किती गरजेचं आहे, त्या सेल्फ डिफेन्स
कशा स्वतःची सुरक्षा कशा प्रकारे करू शकतात यावर मॅडमचं कार्यशाळेमध्ये नेहमीच त्या सर्वांना मार्गदर्शन असते आणि मॅडम या आवर्जून जात असतात. मॅडम, वरोराच्या आमच्या दुसऱ्या प्रेक्षक आहेत संध्या बारे. तर संध्या मॅडमचा हा प्रश्न होता की कामाच्या ठिकाणी होणारा जो लैंगिक अत्याचाराच्या केसेस आपण कशा हाताळतात, कारण आपण बऱ्याच ज्या लैंगिक अत्याचाराच्या ज्या केसेस असतात त्या चांगल्या प्रकारे हाताळतात, पण त्या कशा प्रकारे हाताळतात हा एक त्यांचा प्रश्न होता. आणि दुसरं, तसेच पीडित महिलांसाठी जो पॉश कायदा आहे, तर त्या पॉश कायद्याअंतर्गत खरंच पीडितेला न्याय मिळतो का, हा संध्या बारे वरोरा यांचा प्रश्न. काय सांगाल? हा प्रश्न खूप चांगला विचारलाय त्यांनी, कारण की हा प्रश्न कुठेतरी म्हणजे याचं डिस्कशन होणं काळाची गरज आहे. जी. पॉश कायदा जेव्हा म्हणतो की अस्तित्वात आला, म्हणजे सेक्शुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस, लैंगिक छळापासून एक जी स्त्री तिथे काम करायला जाते ते तेव्हा तिला एक सामोपचाराचं, तिला संरक्षणात्मक शांतीचं वातावरण जेव्हा तिला मिळेल त्या ठिकाणी, तेव्हा ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तिची सेवा देऊ शकेल, काम करू शकेल. त्याच्या पण हा जेव्हा कायदा अस्तित्वात आला तेव्हा सरकारचं किंवा जी लेजिस्लेटिव्ह कमिटी होतं त्यांचा जो पर्पज होता बिहाइंड द ऑब्जेक्ट दॅट, की असा होता की म्हणजे चांगलं पोषक वातावरण त्यांना मिळावं. पण आता मी बघते की कितीतरी अशा केसेस आहेत की त्याच्यामध्ये ह्या जेव्हा एखादी महिला तक्रार करते त्या ठिकाणी जाऊन, तर तक्रार करते तेव्हा ती खूप भीतीपोटी करते, ती नाईलाजास्तव करते, तिची काही ती आवड नसते की मला ह्या व्यक्तीची कंप्लेंट केली पाहिजे. ती खूप हिम्मत करून जेव्हा ती कंप्लेंट करते आणि इंटरनल कंप्लेंट्स कमिटीकडे जेव्हा तिची तक्रार जाते आणि हे मुद्दे जेव्हा डिस्कस केले जातात, त्यांना असं वाटतं की मग अरे नाही, आपल्याच कार्यालयातला कोणीतरी व्यक्ती आहे, त्याची ही कंप्लेंट केली आहे, आपल्या ऑफिसची बदनामी होईल. त्याच्यामुळे ते तिच्यावरती असं एक प्रेशर आणतात की नाही, ही जी तू केलेली तक्रार आहे ही तू वापस घे, परत घे, किंवा तिलाच एक शो कॉज दिला जातो की तुम्ही अशा प्रकारच्या कधीही तक्रारी करणार नाही यानंतर, जर तुम्हाला इथे काम करायचं असेल. आणि त्या उपरही जर तिची कंप्लेंट जर तशीच असली तर तिला कामावरून कमी करण्याची सुद्धा म्हणजे स्टेप्स घेतले जातात, तिला कशा प्रकारे इथून काढल्या जाईल. पण हे वातावरण जे आता सद्यस्थितीत चालू आहे हे बरोबर नाही आहे. कारण की काय आहे की आज एकासोबत असं, एका महिलेसोबत जर असं झालं, आज तिला कामावरून काढून टाकलं किंवा तिला तिची तक्रार परत घ्यायला सांगितली आपण, तर पुढे जर दुसऱ्यांसोबत जर असाच प्रकार घडला तर ती अशी तक्रार करण्याची हिंमत करणार नाही. मग हा जो पॉश कायद्याचा जो पर्पज आहे, ऑब्जेक्ट आहे लेजिस्लेटिव्ह कमिटीचा, तो इथे इन्फ्रिंज होतो. म्हणजे जे आपण म्हणतो की फंडामेंटल राईट शुड बी प्रोटेक्टेड ऑफ एव्हरी पर्सन, ईच अँड एव्हरी पर्सन, तर अशा प्रकारे तो फंडामेंटल राईट काही प्रोटेक्ट होणार नाही, उलट त्याची पायमल्ली पदोपदी होईल. तसंच तुम्ही मला ह्याच्यासोबत एक प्रश्न विचारला की कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरात अनेक घटस्फोटाची प्रकरणे वाढताना दिसतात. तो माझा प्रश्न आता समोर आहे, तो मी विचारणारच होतो तुम्हाला. ठीक आहे. तर तो प्रश्न असा होता मॅम की, कारण हा माझाच म्हणजे आपल्या प्रेक्षकांचाच प्रश्न आहे की कौटुंबिक न्यायालयाच्या परिसरामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा रिपोर्टिंग करायला गेलेलो आहे तर आम्ही असं बघितलं की कौटुंबिक न्यायालयाचा जो परिसर असतो तिथे अनेक घटस्फोटाची प्रकरणे दिसतात. आणि मुख्य म्हणजे दर महिन्याला, म्हणजे हा चिंतेचा विषय असायला आहे की नाही माहिती नाही, पण दर महिन्याला 227 जोडप्यांना घटस्फोट हा हवा असतो. त्याचे नेमके कारण काय असावेत असं आपल्याला वाटतंय. आणि दुसरा एक प्रश्न होता की लिव्ह इन रिलेशनशिप जे सुरू आहे, जे आता सध्याला खूप आलेलं आहे त्याचं वास्तव, तर लिव्ह इन रिलेशनशिप हे खरंच योग्य की अयोग्य? संजयजी, आपलं याआधी सुद्धा एक डिस्कशन झालं आणि आताही तुम्ही हा मुद्दा माझ्यासमोर मांडलेला आहे की कौटुंबिक न्यायालयासमोर जी घटस्फोटाची जी प्रकरणांची जी संख्या ती खूप वाढलेली आहे. 227 तुम्ही जो आकडा दिलाय याच्या व्यतिरिक्त खूप जास्त प्रकरणे वाढलेली आहेत. हा एक खूप चिंतेचा विषय झालेला. जसं आता आपण नागपूर कौटुंबिक न्यायालयाचा परिसर बघतो की तिथे 4 न्यायालये आहेत. 4 न्यायालयाचं जेव्हा मी डेली बोर्ड्स रोज बघते तेव्हा त्या प्रत्येक कोर्टाच्या ज्या बोर्डवरती आहे जवळजवळ 150 ते 200 प्रकरणं असतात, नुसती घटस्फोटासाठी असते. तेव्हा आपण घटस्फोटाची प्रकरणे एवढी का वाढली आहेत? कारण की मानसिकता, स्त्री पुरुषांची मानसिकता, पहिले काय म्हणायची की म्हणजे लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे आणि जर एखादी स्त्री जर घटस्फोट घेते आहे किंवा नवऱ्याच्या वेगळी राहते आहे तर काय म्हणायचे की नाही, एक कुठेतरी खूप म्हणजे आपलं बदनामी होईल. तर जे मिळालेलं आहे ते
त्याच्यासोबतच आपण ऍडजस्ट करून एक स्त्री आपला संसाराचा गाडा रेटत राहायची. परंतु आता तसं नाही राहिली. आता स्त्रिया शिक्षित झालेल्या आहेत. त्यांची मी मानते की त्या शिक्षित झाली आहेत, त्या नोकरी करतात, त्या अर्थार्जन करायला लागलेल्या आहेत. परंतु संसार किंवा समाजाची ही एक मोठी बाजू आहे की संसार हा टिकला पाहिजे. कारण की मुलांचं संगोपन हे एक मेन पर्पज आहे त्याच्या मागे, की जर तुमचे घटस्फोट होईल तर मुलं उघड्यावर पडतील, त्यांची पॅटर्निटी कोणी घेणार नाही, जबाबदार 8 दिवसानंतरच घटस्फोट, लग्नाच्या 4 दिवसांतरी घटस्फोट झाला. तर त्यासाठी त्या ते तर म्युच्युअल डिव्होर्स आहेत, ते तर खूप जास्त प्रमाण आहे. त्याच्यासाठी तर आम्ही बघतो की मुलं मुली येतात आमच्याकडे घटस्फोट पाहिजे, कोर्टासमोर सरळ सांगतात की नाही आता आमची केमिस्ट्री जुळत नाही आहे, आता मला पुढील शिक्षण घ्यायचं आहे, नाही आता जे आम्हाला पाहिजे होतं ते मिळालं आहे, मला आता दुसऱ्या कुणाशी सोबत लग्न, म्हणजे प्रेम प्रकरणातूनच तुमचं हे लग्न झालेलं असतं तरी सुद्धा तुम्ही एक कोर्टासमोर जेव्हा प्रकरण घेऊन येतात तेव्हा खूप मॅच्युरिटीने येतात ते दोघेही खूप, आणि अगदी आनंदाने म्हणतात की नाही आता आम्हाला घटस्फोट झाला. आनंद असतो. हो, जेव्हा की दुःखाची बाब आहे. जेव्हा हिला प्रश्न विचारला जातो मुलीला तेव्हा मुलगा उत्तर देतो आणि मुलाला प्रश्न विचारतो, मुलगी इतकी म्हणजे त्यांची केमिस्ट्री चांगली असते पण त्या कोर्टाला की नाही आता आम्हाला घटस्फोट पाहिजे आहे. इतके चांगलं बोलताना मग घटस्फोट घेतात का, म्हणजे ही एक फॅशन सुद्धा झाली आहे असं आपण म्हणतो. आणि जो तुमचा याच्यासोबत रिलेटेड जो प्रश्न होता की लिव्ह इन रिलेशनशिप, सर्वात मोठा प्रश्न आहे. यक्ष प्रश्न म्हटलं, यक्ष प्रश्नच आहे हा. कारण की लिव्ह इन रिलेशनशिप, आता मुलं मुली मोठ्या शहरामध्ये जातात शिक्षणाला, नोकऱ्यांसाठी, आणि ते वडिलांनी जे पसंत केले असते ते लग्न नाकारून ते लिव्ह इन मध्ये राहायसाठी आग्रह धरतात. परंतु मला नाही वाटत की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आग्रह धरण्यास्तव असं काही आहे. कारण की उलट ह्या सगळ्या लिव्ह इन रिलेशन मधून मुलींचा तोटा जास्त आहे, म्हणजे नुकसान. नुकसान आहे. कारण की काय आहे की लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये कुठल्याही प्रकारची तुम्हाला एक श्युअरिटी राहत नाही. कारण की समाजासमोर जे लग्न झालेलं असतं त्याला समाज मान्यता असते, समाजाची कुठेतरी भीती असते. लिव्ह इन रिलेशनशिप इज जस्ट लाईक अ कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट संपला किंवा तो कॉन्ट्रॅक्ट कधीही संपू शकतो, 3 महिन्यात संपू शकतो, 2 महिन्यात संपू शकतो, किंवा 1 वर्ष आणि 2 वर्षाची, आणि कोणीही मुलगा आणि मुलगी कोणाची जबाबदारी घ्यायला तयार नसतो. अशा वेळेला जर कुणाला बाळ झालं तर तेव्हाही तिथेही प्रश्न निर्माण होतो की आता बाळ कुणाजवळ राहणार, पॅटर्निटी आता नाव कोणाचं लावणं जाणार. तेवढी मॅच्युरिटी त्या दोघांमध्ये असली तर तो प्रश्न खूप चांगल्या प्रकारे हँडल केला जाईल, पण ह्याची शाश्वती नसते. पण तिथे इमोशनल आणि ह्या सगळ्या गोष्टी, डिप्रेशन आलं, मग सुसाईडचं जे आपण प्रमाण वाढते आहे म्हणतो आपण, ते सुद्धा आलं. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप याला भारतात तरी मान्यता नाही आहे, पण कायद्याने आता सध्या मान्यता दिली असली तरी पण सुद्धा त्याचं काही म्हणजे खूप पॉझिटिव्ह असा रिझल्ट येतोय. आणि त्यामुळे मी मुलांना हे प्रेफर केलं पाहिजे, जे आपलं जे लग्न व्यवस्था जी चालू आहे त्याला हे करून तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये प्रेफर केलं पाहिजे, हे मला बरोबर वाटत नाही. समजा जर ते विभक्त झाले तर मग पोटगीचा प्रश्न येतो, नाही डिप्रेशनचा प्रश्न असतो, इमोशनल लेवलवरती खूप डिस्टर्ब, कुणाची मेंटॅलिटी कुठपर्यंत आहे, सहनशक्ती, आणि ह्याच्यातून सुसाईडचे प्रमाण खूप वाढलेले आहेत. सुसाईडचे प्रमाण, तर त्यामुळे आपल्याला असं वाटतं की लिव्हिंग रिलेशन हे बिलकुलच नको. हो, बहुतेक आता ती काळाची गरज असेल, फॉरेन कंट्रीजमध्ये ते प्रकार वाढलेला आहे, पण भारताच्या राहणीमान आणि सगळ्या समाजाच्याला तर ते मॅच न होणार आहे. बिलकुल बिलकुल, खूप छान माहिती या ठिकाणी दिली. पाश्चिमात्य जी संस्कृती आहे त्याचा कुठेतरी अवलंब भारतीय संस्कृती आणि भारतीय लोक करतात आहे. एकीकडे आपण बघतो की घटस्फोटाच्या घटनामध्ये खूप प्रचंड वाढ झालेली आहे. आज लग्न झालं, 4 दिवसानंतर घटस्फोट, पैसा जातो, इकडल्याही मंडळीचा जातो, तिकडल्याही मंडळीचा जातो, आणि बदनामी ही होतच असते. पण आज ती भीती लोकांना राहिलेली नाही. माझी केमिस्ट्री याच्याबरोबर जुळत नाही किंवा माझी केमिस्ट्री हिच्याबरोबर जुळत नाही म्हणून पटकन निर्णय घेतात आणि ते विभक्त होतात. पण हे कुठेतरी चिंतेचा विषय असा आहे, कारण आपण काही जरी झालं तरी या ज्या रेशीम गाठी, या ज्या भेटी गाठी आहेत, या असं म्हणतात की वरच्यांनी दिलेल्या आहेत, मात्र वरचा जो पाठवतो पण खालचे जे लोक असतात तेच लोक ही दोरी सोडतात आणि त्यांना विभक्त करण्यास भाग पाडतात. चिंतेचा विषय. अनेक घटस्फोटित महिलांच्या परिवारांचे अश्रू आम्ही बघितलेले आहे. ती मुलगी घटस्फोट देताना सुद्धा रडत असते, तो मुलगा तो पण रडत असतो. त्यांना नंतर याचा पश्चाताप होतो की आपण वेळेच्या आधीच जर एकमेकांना समजून घेतलं असतं आणि ताणल्याने तुटतं तर जास्त ताणायचं नाही,
जर त्याला थोडं सैल केलं तर पुन्हा चांगला संसार होऊ शकतो. याकडे तरुणींनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. आणि लिव्हिंग रिलेशनशिपबद्दल बोलताना आजच्या आपल्या पाहुण्या ॲडव्होकेट शिल्पा मॅडमनी खूपच सुंदर माहिती दिलेली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. आणि खरं काय ते किती व्यवस्थित स्थापित होईल आहे किंवा त्यांना काय सिक्युरिटी असेल आहे याबद्दल सुद्धा एक चर्चा करण्याची आणि त्यामध्ये जर काही नियम जर काही बनवता आले तर ते करण्याची गरज आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. मॅडम, प्रश्न आमच्याकडे भरपूर आहेत. आमच्या नागपूरचे अंकित, त्यांचा एक प्रश्न होता, कारण त्यांनी एक पेपरला आम्ही आर्टिकल तुमचे वाचलेले आहेत की भूसंपादन जी भरपाईवर हायकोर्टाचे काय दिशानिर्देश आहे, तसेच हा निर्णय राज्याला सुद्धा लागू आहे का? जर अधिकाऱ्यांनी योग्य पालन न केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याबाबत आपण काय सांगाल? तुम्ही योग्य बरोबर बोललात संजयजी. कारण की सध्या माझी ही रिसेंट केस आहे आणि महिना 2 महिने झाले की ह्या केसवरती इतकं म्हणजे पेपरमध्ये लेख येऊन राहिलेले आहेत आणि शेवटी ही केस आता निकाली निघालेली आहे. मुंबई हायकोर्टाचं नागपूर खंडपीठ जे आहे आपलं त्याच्यामध्ये जस्टिस घरोटे आणि जस्टिस अभय मंत्री साहेबांनी चांगला निर्णय दिलेला आहे की जे शेतकऱ्यांचं इंटरेस्ट बेनिफिट पाहिला जाते आहे आणि पाहिलंच पाहिजे, कारण की शेतकरी हा सगळ्यात खालचा लेवलचा बेस आपला आहे आणि त्यांच्या भरोशावरच आपलं हे देश चालतं आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जेव्हा भूसंपादन वगैरे जेव्हा कायद्याबद्दल आपण विचार करतो तेव्हा काय आहे की त्यांचं जे अर्थार्जनाचं ते साधन असतं शेती म्हणजे. आणि जेव्हा सरकारांना कुठेतरी काहीतरी विकासात्मक कार्य करायचं असतं, धरण बांधायचे असतात, काही करायचं असतं, तेव्हा त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यावरती त्यांना भूसंपादन करायचं असतं. तर भूसंपादन कायद्यानुसार असं आहे की भूसंपादन जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्यांना त्या व्यक्तीची जेव्हा शेती तुम्ही संपादित करता, आता ह्या रिसेंट ह्या जजमेंटनुसार असं आहे की कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आणि संपूर्ण महाराष्ट्र, निदान फक्त म्हणजे आमच्या 8 याचिकाकर्त्यांनाच हा निर्णय लागू नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्णय आहे. खूप चांगला निर्णय लागू झालेला आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की 45 दिवसाच्या आतमध्ये तुमचा जेव्हा हे अवॉर्ड पास होतो, निकाल येतो, भूसंपादन होतं, तर त्या ऑर्डरनुसार तुम्हाला लगेच त्यांचं जो मोबदला आहे शेतीचा तो तुम्हाला कोर्टात जमा करा किंवा पार्टीला द्या. पार्टी अप्रोच नाही होत, त्यासाठी खूप सारे असे वेगवेगळे कारणं असतात की त्यांच्या घरची कारणं असतात किंवा डॉक्युमेंट्स असतात किंवा त्यांना सरकारी ऑफिसेसमध्ये जायची सवय नसते, जिल्ह्याच्या ठिकाणी जायला त्यांना खूप वेळ लागतो, कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, ह्या सगळ्या माहिती नसतं. त्याच्यामुळे कोर्टाने डायरेक्शन दिली की तुम्ही 45 दिवस अवॉर्ड झाला की तुम्ही रेफरन्स कोर्टामध्ये त्यांचा मोबदला तुम्ही जमा करा, जेणेकरून जे जिल्हा न्यायालय आहे ते त्याचे फिक्स डिपॉझिट करून त्याच्यावरती व्याज सुद्धा त्याला बेनिफिट मिळेल. पण आमच्या ह्या केसमध्ये काय होतं की जवळजवळ 8-10 वर्ष अवॉर्ड पास होऊन गेला आणि त्यांनी व्याज सुद्धा जमा केलेला नव्हता. त्याच्यामुळे आता काय सरकारच्या तिजोरीवर जास्त भार पडलेला आहे आणि असं होऊ नये म्हणूनच ह्या गाईडलाईन्स संपूर्ण महाराष्ट्रासाठी आलेल्या आहेत. तसेच माननीय उच्च न्यायालयाने सांगितले की ह्या सगळ्या ह्या जजमेंटच्या गाईडलाईन्स आहेत ह्या जिल्हाधिकाऱ्यांना, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, भूसंपादन अधिकाऱ्यांना, जिल्हा आमचे जे जजेस आहेत जिल्हा कोर्टाला ह्या अवेलेबल कराव्या, जेणेकरून त्याची इम्प्लिमेंटेशन लवकरात लवकर व्हावं आणि सगळ्यांना फायदा व्हावा. बिलकुल बिलकुल. शिल्पा मॅम, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की जर प्रशासनाचे अधिकारी जर या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल किंवा ते निर्णय किंवा ती बाब जी आहे ती आपल्याकडे जर ठेवत असेल तर याचा किती नाहक फटका लोकांना बसतो, पीडितांना बसतो. आता ह्या जजमेंट नंतर तर सरकारी जे कर्मचारी जे त्यांची ड्युटी करणं जर दिरंगाई करतील तर त्याच्यामध्ये फटका बसणारच आहे. कारण की जी व्याजाची रक्कम आहे ही त्यांनी जमा केलेली, त्यांनी न जमा केल्यामुळे व्याजाची रक्कम जमा होत नाही, मिळत नाही शेतकऱ्यांना. मग अशा वेळी मग सरकार का भरून देणार आहे ना, त्यामुळे कोर्टाने सांगितले की त्यांच्याच पगारातून हे कापल्या जाईल. त्यामुळे ह्या भीतीने ते करतील. आणि ह्या केसमध्ये आमच्या जे दिरंगाई करणारे जे अधिकारी होते त्यांना शोकॉज सुद्धा इश्यू झालेले आहेत. म्हणजे खूप चांगला निर्णय झाला. यापुढे अधिकाऱ्यांची काही खैर नाही, कारण अधिकारी कुठलाही असो
त्यांनी सर्व समावेशक काम केलं पाहिजे आणि पीडित लोकांचे अश्रू पुसले पाहिजे. कारण शेतकरी जगला तर संपूर्ण जीवनमान चांगलं होईल आहे. कारण फक्त भारत हा कृषीप्रधान देश आहे एवढं म्हणून चालणार नाही. हा जो कृषीप्रधान देश जर पूर्ववत आणायचा असेल तर शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला पाहिजे. शेतकरी पीडितेला न्याय द्यायला पाहिजे. ही काळाची आणि वेळेची गरज आहे. मॅडम, जनहित याचिका एक अशी याचिका की मी बऱ्याच तुमच्या केसेस बघितल्या की जनहित याचिकेच्या माध्यमातून आपण एक प्रकारे समाजासाठी चांगली निरंतर सेवा देतात. प्रश्न आहे की याचा मनस्वी किती आनंद आपल्याला होतो. जनहित याचिका म्हटलं म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे जी सामान्य जनतेच्या उपयोगाची जी पिटिशन असते, याचिका असते. आता जनरली म्हणजे आपण कोर्टामध्ये जे याचिका टाकतो ते काय असतं की पर्टिक्युलर एक तुम्ही टाकली केस की म्हणजे तुम्हालाच त्याचा लाभ मिळेल. पण जनहित याचिकेमध्ये कसं असतं की एक पर्टिक्युलर वर्ग, क्लास, त्या गावातील लोक, पर्टिक्युलर क्रायटेरिया मोडत असलेले ते प्रत्येक व्यक्ती त्यामध्ये येत असतं. तर त्यांच्या हितात जरी एक व्यक्ती जरी कोर्टापुढे आली आणि तो प्रश्न लावला की तो अप्लिकेबल सगळ्यांना होतो. अशा जनहित याचिका ॲक्च्युली माझं जेव्हा LLM झालं कॉन्स्टिट्युशनल लॉमध्ये आणि आम्ही जेव्हा हे सगळं बघितलं आणि वेगवेगळ्या व्हेरियस टाईप्स ऑफ केसेस मी बघितल्या पूर्ण देशभरातल्या इंटरनॅशनल लेवलच्या, तर असं वाटलं की म्हणजे आपल्या गावाकडल्या पण शेतकऱ्यांसाठी आपण हे सगळं करू शकतो, त्यांना चांगली सेवा देऊ शकतो. आता आम्ही एक रिसेंटली मागच्या वर्षात एक केस केली की जी गडचिरोली जिल्ह्यातील आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील जे मेडीगड्डा बॅरेज झाले, धरण झालेलं आहे मोठं. ॲक्च्युली ते धरणाचं काम जे झालेलं आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी जाण्यासाठीच केलेलं आहे. पण त्या धरणाचं काम इतक्या निकृष्ट पद्धतीचं झालेलं होतं की अगदी म्हणजे 2021 आणि 22मध्ये जेव्हा तिथे खूप मोठ्या प्रमाणात पूर आला, त्या पुराचं पाणी थेट गावांमध्ये आणि त्यांच्या शेतांमध्ये गेलं. शेतांमध्ये जाऊन तर पिकांचं तर नुकसान झालंच झालं, परंतु त्यांची जी जमीन होती शेतीची, कृषी जी एक पर्टिक्युलर लेवल पाहिजे असते ती पूर्ण स्कोरिंग झालेली आहे, वाहून गेलेली आहे. त्याच्यामुळे पुढे सुद्धा आता त्यांना शेती करता येणार नाही. हा प्रश्न खूप मोठा होता. तेव्हा मला तिथल्या एका व्यक्तीने कॉन्टॅक्ट केला, तेव्हा मी सांगितलं की नाही, आपण हा प्रश्न हा खूप चांगला मुद्दा आहे आणि आपण कोर्टापुढे लावू आणि ह्या माध्यमातून आपण तुमच्या तहसीलच्या, सिरोंचा तहसीलच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. तशा प्रकारेच अजून आम्ही काही चंद्रपूर जिल्ह्यातही शेतकरी लोकांच्या जनहित याचिका टाकलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्या शेतीमध्ये एक वीज निर्मिती केंद्र आहे. त्यांनी काय केलं, वैनगंगा नदीमधून जी पाईपलाईन पाणी त्यांना घ्यायचं होतं आणि ती पाईपलाईन जवळजवळ 19 किलोमीटर 20 किलोमीटर ती पाईपलाईन आहे. तर ती पाईपलाईन त्यांनी स्वतः अक्वायर केलेल्या लँडमधून न घेता किंवा दुसऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतातून ती घेतल्यामुळे ते पाणी, ती निकृष्ट पद्धतीची पाईपलाईन टाकल्यामुळे ते पाणी साचलेलं आहे आजूबाजूच्या शेतांमध्ये आणि त्यांचं पिकाची नासधूस होऊन पूर्ण आर्थिक त्यांचं वार्षिक उत्पन्नच कमी झालेलं आहे. तर ही सुद्धा आम्ही याचिका लावलेली आहे. परत पुनर्वसनाची एक याचिका लावली आहे चंद्रपूर जिल्ह्यातली की जे 4 गावाचं पुनर्वसन सरकारने डिक्लेअर केलं तर त्याच्यापैकी फक्त त्यांनी 3 गावाचं पुनर्वसन केलं, एका गावाचं केलंच नाही. त्याच्यामुळे काय झालं, तिथे माइन्स वर्क WCL चालू करून दिला आणि त्यामुळे काय झालेलं की माइन्स वर्क चालू केल्यामुळे ते जे तिथे हादरे बसतात, गोटे पडतात, भेगा जातात, तर ते लोकांचे घरांना भेगा पडलेल्या आहेत. इव्हन छोटी छोटी मुलं जी शाळेत जातात त्यांच्या शाळेला भेगा पडलेल्या आहेत. रस्ते खराब झालेले आहेत, बंद झालेले आहेत. तिथे वन्यजीव प्राण्यांचं आता वावर झालेला आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका झालेला आहे. पाणी राहिलेलं नाही आहे पिण्याचं असतो. हे सगळे म्हणजे अगदी जे अगदी निकष पाहिजे मानव जीवनाकरता ते तिथून गेलेले आहेत. त्याच्यामुळे ही एक पिटिशन आम्ही अगदी अर्जंट लेवलवरती मुंबई न्यायालय उच्च न्यायालयासमोर, नागपूर खंडपीठासमोर लागलेलं आणि पेंडिंग आहे. त्याच्यामध्ये अजून आता निर्णय यायचा लवकर येईल अशी अपेक्षा आहे. हो, बिलकुल बिलकुल बिलकुल. खूप छान काम वकील ॲडव्होकेट शिल्पाजी यांचं आहे. आणि गिरटकर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की जनहित याचिका करणं किती गरजेचं आहे. आणि जनहित याचिका म्हणजे एका समूहाची याचिका, तसं त्यांनी गावाचा रेफरन्स दिलेला आहे. शेतकऱ्यांचं किती एक्सप्लॉयटेशन होते आहे याकडे सरकार, मायबाप आपण पण लक्ष द्यावं, जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष द्यावं आणि त्यांना न्याय जरूर द्यावा. कारण मॅडमनी ज्या पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेली आहे हे माझ्या डोळ्यासमोर पूर्ण व्हिज्युअलाइज होत होतं मॅडम, की किती त्रास, किती ती शेती, कशी ती शेती वाहून जाते आहे, पिकंच चाललेली आहे.
आणि मग आपण इकडे म्हणतात की शेतकरी जगला पाहिजे, पण शेतकरी जगण्यासाठी शेतकऱ्याला जगवा, त्याला योग्य त्या प्रशासकीय ज्या शासनाच्या सेवा आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनाने करावं असं म्हटलं तर काही हरकत नाही. मॅडम, या तर आपण बऱ्याच प्रश्नांवर चर्चा केली, पण मी बघितली की तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला उत्साह फार असतो आणि नेहमी तुम्ही धावपळ करत असता. मी बऱ्याचदा तुम्हाला बघितलेलं. तर मलाच माझा एक प्रश्न तुम्हाला हा विचार असा वाटतो की हाऊ यू गेट मॅनेज टू डील विथ व्हेरियस टाईप्स ऑफ केसेस इन व्हेरी डिटेल अँड सक्सेसफुल मॅनर. तुम्ही फार छान प्रश्न विचारलेला आहे मला. हा प्रश्न म्हणजे अगदी सारासार झालेला आहे सगळ्या प्रश्नांचा. तर मला असं वाटतं की हो, तुम्ही जे म्हटलं ते बरोबर आहे की मी फॅमिली कोर्ट्सचे केसेस चांगल्या प्रकारे करते आहे. सिव्हिल मॅटर जे प्रॉपर्टीचे आहेत, शेतीचे आहेत, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आहेत, क्रिमिनल आहे, काही सर्व्हिस मॅटर्स आहेत, लेबर लॉज आहेत. ॲक्च्युली ह्या सगळ्या कायद्याच्या मागे, कायदे जरी हे वेगवेगळे नावं त्याला दिले, पण ह्याच्या मागे जो असतो तो अगदी म्हणजे मानवीय अधिकाराचं प्रोटेक्शनसाठी हे सगळे त्यांच्या अधिकाराची पायमल्ली होऊ नये म्हणून हे सगळे कायदे आलेले आहेत. त्यांचा बेस जो आहे तो सेम आहे की मानवाच्या अधिकाराचं प्रोटेक्शन, हक्काची त्यांची पायमल्ली होऊ नये ह्याकरताच सगळे कायदे आले. बेस तर सेमच आहे. जर तुम्ही ह्याचं मागे जर गांभीर्य बघितलं तर ते एकच आहे, मानवाच्या अधिकारांची पायमल्ली होत आहे. तर त्यासाठी तुम्ही सिमिलर टाईप्स ऑफच तुमची एक लाईन ऑफ वर्क जर चूज केली तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरील जे प्रश्न असतात ते खूप चांगल्या प्रकारे हाताळता येतात. याची तुमची सगळी इच्छाशक्तीची गरज आहे आणि रिसर्च वर्क भरपूर असतं माझं की ॲक्च्युली मी जे एखादी केस माझ्या पुढे येते तेव्हा मी तिच्याकडे वरवर न पाहता त्याचा बेसिक काय लेकुना आहे, का ह्या म्हणजे ह्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे, का इथे असं घडलेलं आहे, जेव्हा ते बघते तर जेव्हा ती केस घेऊन येतात म्हटलं हे असं नाही, हे ॲक्च्युली ह्याच्यामागे हे असं कारण आहे आणि तुम्हाला ही वेगळी अशी केस लावावी लागते तेव्हाच तुमचा हा प्रश्न सुटेल. हे सगळं गांभीर्य विचार करून जी मूलभूत मानवाच्या समाजाच्या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होऊ नये, त्यांच्या फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन व्हावं, ह्यासाठी ह्या पर्पजनी मी जेव्हा केसेस डील करते तेव्हा ते माझे याचिकाकर्ते सुद्धा जे क्लायंट येणारे असतात खूप खुश होऊन जातात की मॅडम आम्हाला आजपर्यंत असा सल्ला कोणीही दिलेला नाही आहे. बिलकुल बिलकुल. आणि आपला सल्ला घेण्यासाठी बरेच लोक येतात. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहोत. यावेळेला मॅडम आपल्याला लाखो प्रेक्षक वर्ग AHN न्यूजचा आपल्याला नीट ऐकतोय, बघतोय. जाता शेवटचा प्रश्न म्हणजे हाच आहे की काय मार्गदर्शन कराल त्यांना? मार्गदर्शन म्हणजे मी हेच सांगते समाजासाठी हां, तर प्रत्येक जणांनी आपल्या राईटबद्दल अवेअर असलं पाहिजे. काय होते की त्यांना त्यांचे अधिकारच माहीत नसतात. घटनेने जे अधिकार दिले, हां, जे घटनेने जे अधिकार दिले की कितीही काही झालं तरी नाही ना, जाऊ द्या ना, बघू ना, कशाला वाद करायचा, किंवा मला हे केल्याने खरंच मला माझा अधिकार मिळणार आहे का, ह्याची शाश्वती नसते. ती शाश्वती तुम्हाला आता आपण बघतो की विधी न्याय समिती आहे आमची, उच्च न्यायालयाची सुद्धा आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे, जिथे असतं तिथे विधी न्याय सेवा समिती स्थापन केलेली असते. त्याच्यामध्ये तुम्हाला जर असं वाटलं की नाही आमची गरिबीची परिस्थिती आहे, आम्ही असं हे एवढे मोठे मोठे वकिलांकडे जाऊ शकत नाही, त्यांची फीज अफोर्ड करू शकत नाही, तर ते विधी न्याय सेवा समितीसुद्धा तुम्हाला ह्याबद्दल मार्गदर्शन करून पुढे तुमच्या केसेस टाकण्यासाठी मदत करू शकते. लवकर तर प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पुणे शहरातील नामवंत वकील ॲडव्होकेट शिल्पा गिरटकर मॅडम इथे आलेल्या आहेत, गिरिपुंज मॅडम इथे आलेल्या होत्या आणि त्यांनी जेवढे प्रश्न आमच्या सर्व प्रेक्षकांनी विचारले त्या प्रश्नाची त्यांनी अतिशय सविस्तर आणि छान छान पद्धतीने उत्तरे दिलेली आहेत आणि बऱ्याच प्रश्नांवर त्यांनी प्रकाशसुद्धा टाकलेला आहे आणि मोठमोठे जे टॉपिक्स होते त्यावर चांगलं त्यांनी भाष्य केलेलं आहे. एक चांगलं मार्गदर्शन सर्वांना केलेलं आहे, ज्याचा फायदा मॅडम नक्कीच आमच्या प्रेक्षक वर्गांना होणार आहे. आज आपण इथे आलात आणि ज्या चांगल्या पद्धतीनं खास मुलाखत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी जनजागृती आपण केली त्याबद्दल मी माझ्या लाखो प्रेक्षकांतर्फे मनस्वी आपले खूप खूप स्वागत करतो आणि असेच आपण उत्तरोत्तर प्रगती करत राहा. भविष्यात आपली वाटचाल यशस्वी हो अशा शुभकामना सुद्धा देतो मी आपल्याला.
धन्यवाद संजयजी. मला ॲक्च्युली तुमच्या AHN टीमचे पण धन्यवाद मानायचे आहेत, आभार मानायचे आहेत. तुमचे पण आभार मानायचे आहेत. तुमचं हे स्टुडिओ आणि तुमचं जे काम आहे ते फार मला आवडलेलं आहे. तुम्ही असं म्हणजे अगदी युजफुल जे सोसायटीसाठीचे लोक आहेत त्यांना बोलावता, मुलाखती घेता, मी आधीसुद्धा पाहिलेलं आहे. तुमचं काम खूप चांगलं आहे आणि असं वरवर नुसतं हे न करता तुम्ही फार त्याच्यामध्ये रिसर्च करून सुद्धा आणि पाहुण्यांना, निवडक पाहुण्यांना बोलावता आणि त्याचा उपयोग, त्या मार्गदर्शनाचा उपयोग लोकांना व्हावा याचा पुरेपूर तुम्ही उपयोग करता, प्रयत्न करता, हे मला खूप आवडलेलं आहे. त्यामुळे मी तुमचे आणि तुमच्या AHN न्यूज चॅनलचे सुद्धा धन्यवाद देते. तर प्रेक्षकांनो, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये आजच्या आपल्या पाहुण्या ॲडव्होकेट शिल्पा प्रशांत गिरटकर गिरीपुंजे मॅडम आलेल्या होत्या. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. पुढच्या वेळेला एका नवीन विषयाला घेऊन आपण पुन्हा एकदा ॲडव्होकेट शिल्पा मॅडम यांच्याशी बातचीत करणार आहोत. पण तुर्तास द्या आम्हाला रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा AHN न्यूजचा आवडता कार्यक्रम खास मुलाकात AHN न्यूज नागपूर. नमस्कार. नमस्कार. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.